द इन्स्टिट्यूशनल ऑफ इंजिनियर्स इंडियाच्या सोलापूर लोकल सेंटरतर्फे धातू कर्म विभागाअंतर्गत एक्सीमेट 26 ही राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा उत्साहात पार पडली। दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाच्या सोलापूर लोकल सेंटरतर्फे महाराष्ट्र राज्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली धातुकर्म विभागाअंतर्गत एक्सीमेट 26 ही राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा शनिवारी 28 मार्च रोजी सोलापुरात उत्साहात पार पडली। या स्पर्धेत राज्यातील विविध अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील सुमारे 160हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी एक्सीमेट 26 आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केलं। कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे जयेशभाई पटेल, व्यवस्थापकीय संचालक पी पटेल अँड कंपनी यांच्या हस्ते झालं। यावेळी ज्येष्ठ धातू कर्मतज्ञ इंजिनियर हरिभाऊ गोडबोले, इंजिनियर मनीष आराध्ये, CA विजय जवळगेकर, इंजिनियर अमित माळगे, इंजिनियर सुधीर पळसुले, इंजिनियर यादवाड, इंजिनियर काटवे, नील आराध्ये, प्राचार्य भाटवणकर, डॉक्टर उत्पात, प्राध्यापक MC पाटील, प्राध्यापक नागणसुरे, प्राध्यापक कोंगारी, प्राध्यापक फुलारी, प्राध्यापक एमुल, प्राध्यापक सुधीर सोमा आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत जोशी, सचिव इंजिनियर ओम दरक आणि माजी अध्यक्ष डॉक्टर मोहन देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला। या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर SB जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। इंजिनियर आराध्ये आणि प्राध्यापक SB नाईक यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं। या परिसंवादाचे समन्वयक म्हणून इंजिनियर शेखर जेऊरकर आणि महाराष्ट्र राज्य केंद्राचे संयोजक डॉक्टर संदीप फाले यांनी काम पाहिलं। समारोप सत्रात डॉक्टर गणेश बारबदे यांनी विद्यार्थ्यांना मरीन अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर संधीबाबत मार्गदर्शन केलं। कार्यक्रमात विजेत्यांना रोख पारितोषिकं, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। सचिव ओम दरक यांनी आभार प्रदर्शन केलं।